केला बंडू धोत्रेने उपोषण करण्यात आलं. त्या दिवशी आपण प्रेस कॉन्फरन्स मध्ये हे सांगितलं की आपली मागणी काय, माझ्या पाठीमागे लिहिलेली आहे. ती मागणी अगदी त्याच पद्धतीने सुरुवातीपासून आपण दिलेली. ती मागणी ही आहे, प्रस्तावित लोहार डोंगरी नभोखाणीची वन्यजीव विषय. उद्याचा दिवस हा अन्नत्याग सत्याग्रहाचा 10वा दिवस असणार आहे. आंदोलन आपली सीमा चढत चढत इथपर्यंत पोहोचला आहे की ते जन आंदोलन झालेलं आहे. ते एका बंडू धोत्रे, इकोप्रो किंवा काही संस्थांचं आंदोलन नाही आहे. ते आता जनतेचं आंदोलन झालेलं आहे. परंतु ह्या आंदोलनाच्या निमित्तानं जर आपण विचार केला तर मागणीच्या संदर्भात थोडंसं दिशाभूल करण्याचे चित्र मला दिसून येत आहे. तर हा लोहार डोंगरी खाण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली नाही आहे हे आम्हालाही माहिती आहे. आम्ही तशी मागणी केलेली नाही. आमची मागणी आहे की लोहार डोंगरी खाण विषयक राज्य सरकारच्या अखत्यारीत असणारं राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ, या मंडळानं जे शिफारस दिलेली आहे, या मंडळाच्या बैठकीत जो निर्णय झालेला आहे तो निर्णय, ते रिकमेंडेशन त्यांनी मागं घ्यावं, म्हणजे वन्यजीव विषयक परवानगी नाकारावी अशीच मुळात आमची मागणी आहे. आणि ती मागणीच्या अनुषंगाने त्यांच्याकडून लिखित आश्वासन आम्हाला अपेक्षित आहे. आता उद्याचा जो दिवस आहे आपला, हा अत्यंत महत्वाचा दिवस असणार आहे. उद्याचा दिवस जो आहे 10वा दिवस, तो अत्यंत महत्वाचा असणार आहे. आंदोलकांकडून या ठिकाणी आम्ही हा शांती दिवस पाडणार आहे आणि मंडपामध्ये मौन सत्याग्रह, म्हणजे या सत्याग्रहासाठी बसणारे एकमेकाशी सुद्धा बोलणार नाही. उद्या ह्या पद्धतीचं आंदोलन आहे. आम्ही कुठलंही प्रदर्शन किंवा तिकडे जाण्यासाठी शिष्टमंडळ असा कुठलाही प्रकार आमच्याकडे नसणार आहे. आणि आम्ही जनता किंवा विविध संस्था संघटना जे जुडलेले आहेत त्यांनाही या आंदोलनाला कुठलं गालबोट लागू नये अशा पद्धतीचं आपली वागणूक उद्या असावी. आपण मंडपाला उद्या भेट देत असताना या उद्याच्या सत्याग्रहाची जाणीव ठेवावी. नाही, कारण की आमचे निवेदन जे आहे ते आधीच शासनापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचलेले आहे. आमच्या मागण्यांच्या संदर्भात त्यांना माहिती आहे. त्या अनुषंगाने परत त्यांच्याकडे भेटीसाठी आम्ही प्रयत्न करणार नाही.